आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे मंत्रशास्त्राच्या मागची बैठक बघा किती, काय त्याच्या मागचा विचार आणि काय थॉट आहे. तर कंठस्वर हे सगळे आकाश महाभूतातले, आकाश तत्वाचे. अच्छा. हो, म्हणजे क ख ग ग ग अ आ ह हे सगळे आकाश तत्वाचे स्वर आहेत. तालव्य स्वर आहेत हे वायू तत्वाचे आहेत. मूर्ध्य स्वर आहेत तिथे अग्नी तत्वाचे. तुम्ही तिथे फटका द्यावा लागतो, ठोकतात ट ठ, घाणावर घाव घातल्यासारखा, आणि घाव घातला ठिणग्या उडतात. ट घर्षण होतं तिथे. ट ठ ड ढ ण र श हे सगळे काय आहेत, अग्नितत्वाचे स्वर आहेत. बरोबर. त्यानंतर जे स्वर आहेत ते पृथ्वी तत्व, दात, ते घनतत्व आहे. त्या दाताला जीभ चिटकून त थ द ध न हे पृथ्वी तत्वाचे स्वर आहेत. आणि ओष्ठ्य स्वर जे आहेत ते प फ ब भ म हे काय आहेत, जलतत्वाचे स्वर आहेत. अच्छा. आता तुम्ही बघितले का, या चारही संचामध्ये पाच पाचच अक्षर आहेत, पुन्हा त्यांचे उभे भाग आहेत. हो, म्हणजे पृथ्वी आकाश क क ग ग ग हे आकाश तत्वाचे स्वर आहेत. मग आकाश तत्वातलं पृथ्वी तत्व म्हणजे क. अच्छा. आकाश तत्वातलं जलतत्व म्हणजे ख. आकाश तत्वातलं ग अग्नितत्व म्हणजे ग. म्हणून गणपती अग्नितत्वाचा आहे. बरोबर. लक्षात आलं ना, गणपती अग्नितत्वाचा आहे. आकाश तत्वातलं अग्नितत्व आहे. आकाश तत्वातलं वायू तत्व म्हणजे घ, घटोत्कच, वायुपुत्र आहे ना भीमाचा. हो हो. घ तर घ आकाश तत्वातलं आकाश तत्व म्हणजे ग. पुढे वायू तत्वातलं पृथ्वी तत्व म्हणजे च. वायू तत्वातलं जल तत्व म्हणजे छ. सर्दी झाली की शिंका येतं ना, छी. वायू पण बाहेर येतो आणि जलतत्व बाहेर येतं. आकाश तत्वातलं आपलं वायू तत्वातलं जलतत्व म्हणजे छ. वायू तत्वातलं अग्नित्व म्हणजे ज, जिवंतपणाचं लक्षण. जम, मृत्युंजय बीज पण आहे जम. म्हणजे वायू तत्वाचं बीज म्हणतो झ. वायू तत्वातलं आकाश तत्व यम. या प्रकारे अग्नितत्वातलं पृथ्वी तत्व ट, अग्नितत्वातलं जलतत्व ठ, अग्नितत्वातलं अग्नितत्व ड, अग्नितत्वातलं वायुतत्व ढ. या मग त्यांची अवयव निर्माण केले की हे जे आहेत क ख ग ग ग हे त्याच्यामध्ये तुमचे आकाश तत्वाचे स्वर आहेत. मग ते घनतत्व आहेत सगळे. बरोबर. घनरूप दाखवतं. वायू तत्व जे आहेत हे त्यांचं ज्ञान देतो. म्हणजे हा जो च आहे, वायू तत्वातला जो च आहे पृथ्वी तत्वातला, म्हणजे पृथ्वी तत्व कशाचं कारक आहे, घनतत्वाचं. त्याचं तन्मात्रा काय, तन्मात्रा माहिती आहे सगळं, नाही, गंध तन्मात्रा पृथ्वी तत्वाचं कारक आहे. पृथ्वी तत्वाची तन्मात्रा म्हणजे गंध, वास आहे ना. पृथ्वी तत्वाचा वास येतो. मग हे तुमचं ज्ञानेंद्रिय नाक हे ज्ञानेंद्रियता कारक आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानेंद्रियामध्ये जर काही समस्या असतील किंवा तुमची वास घेण्याची क्षमता वाढवायची असेल तर तुम्ही कुठला बीज मंत्र मानला पाहिजे, चम. जलतत्व म्हणजे रस, म्हणजे रसना, जीभ, चव घेण्याची. मग तुमची चव घेण्याची क्षमता छ मध्ये. मग हे ज्ञानेंद्रियाचं आहे. खाली ट ठ ठ नाही, कर्मेंद्रियाचं आहे. मग पृथ्वी तत्वाचं कर्मेंद्रिय म्हणजे गुदद्वार. पृथ्वी तत्वांचं आपलं जलतत्वाचं कर्मेंद्रिय म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला आपण म्हणतो जननेंद्रिय म्हणतो ते. अशा प्रकारचे. बापरे, फार गुढ ज्ञान आहे. पुन्हा प प भ म्हणजे तुमच्या एक एक अक्षर तुम्हाला काय देत आहे तुम्हाला माहित नाही. म्हणजे फक्त आपण काय केलं की पूर्वीच्या ऋषींनी त्यातले काही महत्वाचे बीजाक्षर आपल्याकडे दिले की सम, जसा सम आहे की समत्वाचा कारक आहे. मग समला आपण म्हणताना म्हणतो ना अ आकार, आणि आला काय म्हणतो, आकार. आकार. म्हणजे लक्षात आलं की तुम्ही अ ला आकार नाहीये, आ पासून आकाराला सुरुवात होते. ई मध्ये त्यात शक्ती येते. स म्हणजे सकार. आपण म्हणतो सकारात्मक माणूस आहे. सकार म्हणजे काय, 100% पॉझिटिव्ह. स हा प्रत्येकामध्ये काही ना काही नकारात्मकता आहे, पण स असा शब्द आहे की ज्याच्यामध्ये नकारात्मकता नाहीच, शून्य नकारात्मकता आहे. म्हणून जगामध्ये तर तुम्ही बघितलं असेल मॅक्झिमम लोकांची नावं स वरून आहेत. तुमच्यासमोर जर घरामध्ये जर 10 लोक असतील तर 10 पैकी किमान 2 ते 3 लोकांची नावं स मध्ये असतील. कुठल्याही भाषेची डिक्शनरी उघडा तर सगळ्यात जास्त शब्द स वरून निर्माण होणार आहे. कारण स हा प्रचंड पॉझिटिव्ह बीज मंत्र आहे. सकारात्मकता. त्यावर अनुसार होतो सम. सम म्हणजे काय, बॅलन्स. मी अनेकदा सांगतो तुम्हाला, जर काय तुमच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या वातावरणामध्ये प्रॉब्लेम आहे, फक्त एका बीज मंत्र जप करा, सम. कारण तो सगळं बॅलन्स करणार आहे. म्हणजे तुमची आर्थिक क्षमता बॅलन्स करणार आहे. बॅलन्स म्हणजे काय करणार, जे कमी आहे ते वाढवणार, जे जास्त आहे ते कमी करणार, बॅलन्स करणार सगळं.
मग तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या शरीरामध्ये रोग होत असतील, रोग का होतात? काही ना काही तत्व बॅलन्स झालेलं imbalance असतं. बरोबर. सम 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 म्हणत राहा, बॅलन्स होत जाईल. म्हणजे मंत्रशास्त्र आपण जे विचार करतो ना त्याच्या खूप पलीकडे आहे. आपण त्याचा अभ्यासच केलेला नाही आणि आजच्या जगामध्ये हे पावलोपावली उपयोगी पडणार आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सर्दी झाली तर कुठला बीज मंत्र म्हणायचा, तुमचा गळा बसला तर कुठला बीज मंत्र म्हणायचा, अर्धा तासात तुमचा गळा सुटला पाहिजे. आपण जातो गोळ्या खातो, आपले रसायन केमिकल शरीरात घालतो. मी गेल्या 15 वर्षात कुठलं औषध खाल्लेलं नाही. आणि आमच्याकडे 87 वर्षाचे म्हणजे साधिक आहेत, 87 वर्षाचे, पण त्या आपल्या तुमच्या आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त एनर्जेटिक आहे. आणि त्या सांगतात काही नाही, गुरुश्रींनी सांगितल्यापासून मी फक्त संपूर्ण 12 खडी सकाळी 12 वेळा आणि संध्याकाळी 12 अनुस्वार देऊन म्हणते. सगळी 12 खडी म्हणजे कम काम किम किम कुम कुम केम केम कम 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 खा खम खाम खेम खेम खुम खुम खेम खेम खुम कम कम खा. शरीरातली सगळी तत्व बॅलन्स होत आहेत. बापरे, हा एकमेव किती सुंदर औषध सोपं. आहे, आपल्या इतका सोपं औषध आहे. तुम्ही म्हणजे चिरंतन चिंतरून राहाल, तुमच्यामधली क्षमता म्हणजे कधी संपणार नाहीत. कारण हे इतकं एनर्जी, सगळी 12 खडी म्हणजे सगळे मंत्र 12 खडीतूनच निर्माण होतात. मग तुमचं ऐम असेल, ह्रीम असेल, क्लीम असेल, मग ती 12 खडीत म्हटल्यावर सगळ्याच मंत्रांचं उच्चारण होत आहे. खरंय. इतकं त्याच्यामध्ये रहस्य आहे. पण ते आपण काय माहिती, आपल्याकडे फार कप्प पडलेले आहेत आणि पुस्तकं वाचून, खरं म्हणजे पुस्तकं ही गाईडलाईन्स आहे. अपेक्षा ही आहे की तुम्ही ते पुस्तकं वाचून त्याच्यावर विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. आणि ही पुस्तकं ज्या वेळेला निर्माण केली जाते त्यावेळेचं वातावरण, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे विद्यार्थी, त्यावेळचे शिक्षक, त्यावेळचे लागलेले शोध हे वेगळे होते. बरोबर आहे. आज कालानुरूप आपण त्यात बदल करायला पाहिजे. जुन्याच गोष्टी आहेत पण तुम्हाला बदलू, त्यातलं नेमकं जर तुम्हाला त्यातलं टेक्निक कळलं, तंत्र कळलं की मंत्र म्हणजे नेमकं काय, सो यू कॅन चेंज अकॉर्डिंगली. तुम्हाला अगदी रेडीमेड ते मंत्र असतात, ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, ते वापरायची नाही गरज आहे. तुम्हाला तर ऐम ह्रीम क्लीम मधलं क्लीमची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ह्रीमचीच गरज आहे किंवा ऐमचीच गरज आहे. तर सगळा मंत्र कशाला म्हणायला पाहिजे? तर तुम्हाला जे हवंय त्याचे, जे तुमच्यामध्ये न्यून आहे ते शब्दाची फ्रिक्वेन्सी किंवा स्पंदने तयार करायला पाहिजे, तर मग तुम्हाला त्याचा उपयोग होतो. किंवा अनेक वेळेला मी अनेक कॉम्बिनेशन्स किंवा व्हेरिएशन्स केलेत. माझ्याकडे अनेक सतत लोक येत असतात, मग त्याला सांगतो, मग मला ते लोक म्हणजे पूर्वीच्या काळी तर माझ्या प्रयोगशाळात होत्या, आता माझ्या म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये कार्यशाळा म्हणून किंवा इतर माध्यमातून माझे ठोकताळे पक्के झालेले की हे म्हटल्यावर हे होतं, ते म्हटल्यावर ते होतच. मी सांगितलं त्यावर जर म्हटलं ते होणारच. तर मी करणारा नाही, तुम्ही जे ती स्पंदने निर्माण करतायत. आपल्याकडे म्हणतात पेराल ते उगवतंय. खरं. तुम्ही ते पेरणार. स्पंदन म्हणजे काय? तुम्ही अक्षर म्हणता, मंत्र म्हणजे काय म्हणता? तुम्ही अगदी सरळ होते, युनिव्हर्स आहे, हे ब्रह्मांड आहे, हे प्रचंड मोठं शेत आहे. या शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात ते उगवून येणार आहे. मग तुम्ही क पेरताय की ट पेरताय, ढ पेरताय की न पेरताय, ऐन पेरताय की क्रीम पेरताय, हे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही पेरायचे. जे तुम्हाला जे हवंय ना ते आधी द्यायला लागतं. जर पैसा हवाय ना तर पैसा पेरावा लागतो. म्हणजे पैसा नाही पेरायचा, तर पैशाची स्पंदने निर्माण करणारा तो बीज मंत्र आहे, तो पेरावा लागतो. मग ते तुम्हाला पैसा, आपल्याकडे म्हणे ना पैसा पैशाकडे येतो. खरंय. तुम्ही पेरला पाहिजे तर ते तुमच्याकडे येणार. खरंय. हे ह्याच्यातलं गुढ आहे. हीच गोष्ट आहे यंत्रांची पण. यंत्र पण त्या आकृती तयार करून त्या रोजच्या रोज ते चार्ज करावं लागतं. आता आपण मोबाईल आपण रोज चार्ज करतो, यंत्र हे रोजच्या रोज चार्ज करावं लागतं. बरोबर. त्यावेळेस त्या यंत्राचे रोज विधी आपण आणखीन एक घोळ करतो. अर्थात ऐकणाऱ्यांचा अनेक जण ह्याला मानतील न मानतील त्यांचा प्रश्न आहे, पण यंत्र नुसतं ठेवावं, रोज छानपैकी धुवून स्वच्छ करून ठेवावं रोजच्या रोज. तुम्ही त्यात हार फुलं गंध नका हो, कारण यंत्राची जी आकृती आहे ना ही विशिष्ट स्पंदने निर्माण करत असते. हे माझं स्वतःचं, आणि मी याच्यावर अनेक प्रयोग केलेले आहेत. मग श्रीयंत्र असेल किंवा मृत्युंजय यंत्र असेल, ती जी आकृती आहे ती विशिष्ट स्पंदने या वातावरणात प्रक्षेपित करत असते. यंत्रामध्ये सतत प्रक्षेपण करत असतं. जसं मोबाईल आपण एकदा चार्ज केला की तो दिवसभर चार्ज राहतो, तसं हे चार्ज राहतं दिवसभर. मग हे जे प्रक्षेपण केलेली जी आकृती आहे त्यावर तुम्ही जर फुल वाहिलं किंवा गंध टाकली तर काय झालं, ही फ्रिक्वेन्सी निर्माण जी होते ना ती डिस्टर्ब होते. बरोबर. त्यात अडथळे यायला लागतात, ऑब्स्टॅकल्स होतात, त्याचे स्पीड ब्रेकर यायला लागतात मध्ये, आणि त्यामुळे यंत्राची कार्यक्षमता कमी होते. म्हणून वारंवार सांगते, यंत्र लावलं ना, यंत्र आहे तसं ठेवा. फारच आहे तर रोजच्या रोज धुवा, स्वच्छपैकी स्वच्छ पुसून ठेवा आणि तसंच करा. त्यावर हळद कुंकू गंध काहीही वाहू नका. हे तुम्ही डिस्टर्ब करताय यंत्राची क्षमता. इव्हन मी सांगतो देवाच्या मूर्त्या आहेत
त्याच्या मूर्ती आहेत, त्याचा एक विशिष्ट आकार आहे. हे पूजा वगैरे गंध फार फार तर छोटासा गंध लावा, त्याच्या पायाशी जे काय फूल वगैरे ते त्यांना पायाला लावा. त्या यंत्राच्या फ्रिक्वेन्सीला डिस्टर्ब करू नका. पण आपल्याला ते पूजा हे ते वगैरे आहेत अनेक त्याने मी काय होतं की तुमच्या त्या यंत्राची काही देण्याची क्षमता मग त्यांच्या देण्याच्या प्रक्षेपणामध्ये अडथळे येतात त्या फुलांच्या फ्रिक्वेन्सीचे वगैरे वगैरे असं. अच्छा. कसं आहे पण श्रीयंत्रावर तर कुंकुमार्जनचं खूप महत्व सांगितलेलं आहे ना. सांगितलेलं आहे तेच सांगतो ना की तर कुंकुम हे कशाचं प्रतीक आहे. कुंकुम हे जे प्रतीक आहे हे सौभाग्याचं प्रतीक आहे. काय म्हणतो ना रजोगुणी प्रगतीचं प्रतीक आहे. कुंकुम हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे. गतिमान अग्नितत्व ऐश्वर्य संपन्नाचं प्रतीक आहे. अग्नितत्व ऐश्वर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ती ऐश्वर्य संपन्नता यावी हा त्याच्या मागचा कुंकुम हा अर्थ आहे. ते कुंकुमार्चन करा. मग कुंकुमार्चन झाल्यानंतर पुन्हा धुवून व्यवस्थित ठेवून द्या. अच्छा. सगळं कुंकुम बाजूला काढा आणि पुन्हा मग नुसती कुंकुम ठेवा. हे लक्षात घ्या. आपण अनेक वेळेला या पूजेच्या मोहात पडतो. मंत्रांच्या पठणाचे काही नियम आहेत का आणि त्यांचा उपयोग कसा करायचा. स्तोत्रमंत्राच्या पठणाचे हेच नियम आहेत हा की तुम्ही भावपूर्णतेने म्हणायला हवं. तो भाव निर्माण झाला पाहिजे. तो भाव तुमच्यात निर्माण झालाच पाहिजे. नंतर घोर नको हा व्यर्थ कष्टलो असं म्हणणार आणि मनामध्ये काहीच भाव नाही घोर नको बरोबर तर त्याचा उपयोग होत नाही. तुझे विने रामा मज कंठवेना म्हणणार आणि तुमचं लक्ष इकडे तिकडे. म्हणजे अनेक लोक गणपती थोडं शिष्याचे काय ते सूत्राचे पाठ करतात काम करता करता त्याचं लक्षच नसतं ते त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे तिथे भावपूर्ण अवस्थेत म्हणायला पाहिजे स्तोत्र मंत्र. गरज नाही की मोठ्याने म्हणायला पाहिजे. गरज नाही की अगदी लहान आवाजात. तुम्हाला जसं सूट होतं एक लक्षात घ्या. तुला अतिशय गुप्त आणि महत्वाचं म्हणजे गुप्त रहस्याने ओपन सिक्रेट आहे. मंत्र यंत्र तंत्र असेल पूजा ध्यान धारणा जप तप व्रत वैकल्य अनुष्ठान असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही आनंद क्रिएट करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला मनापासून प्रचंड आनंद व्हायलाच हवा. तुम्ही जर पूजा करताना वैतागून आता किती घाईघाईने आटपून टाकूया चला एकदा म्हणून टाकूया कर्तव्य म्हणून करत असाल तर स्वारी करू नका. तुम्ही ते करताना छान एन्जॉय करायला पाहिजे. हा मजा. बरं सगळं पिकनिकला जशी मजा करतात देवपूजा करताना छान नाचत करा मजा करा. कुंकू हाताने बरे कुंकू लावले बघत राहा लागले करे बरोबर थोडंसं वाकडं झाले का अरे छानपैकी त्याच्याशी समोरशी बोला. अरे जरा छान बरं वाटतंय का आज चंद्र तर टिकाय जरा गरमीचे दिवस जरा गार लागतंय वाटतंय की नाही. असं कर छानपैकी त्याचे यू शुड कम्युनिकेट विथ देम. तुम्ही जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तसं तुम्ही ज्यावेळेला देवपूजा कराल किंवा त्या समोर समजा की तो बसलाय समोर आणि मग त्याच्याशी बोला. म्हणजे शबरीची बोरं पण खाईल तुम्ही पण चाकून बघा ना. बघा हे शिरा केलाय जरा नैवेद्याला जरा गोड कमी गोड आहे जरा साखर अजून घालू का एवढा मला चालतो बघ चालतो तुला पण चालेल कमी गोड आहे साखर आणि त्याच्यावर बचावा साखर जरा कमीच खायची असते असं मस्त त्याशी बोला. हा धूप तुला बघा आरती ओळते धूप ओळते छान आहे की नाही वास बघ बरं मी कालच आणला मस्त मला छान स्टेशनला विकत मिळाला धूप चंदनाचा वास येतोय तुला आवडेल. नाही आवडलं तर सांग आणि तो सांगतो मग की नाही आवडत ना नक्की सांगतात लक्षात ना. ह्या प्रकारे तुम्ही त्याच्याशी तुम्ही एक मूर्ती म्हणून पूजा करताय तो मूर्ती दगड म्हणून पूजा केली तो दगडच राहणार. तुम्ही त्याच्याबद्दल जिवंत चैतन्य असं समजून जर त्याच्या सामोरे गेलात तर तुम्हाला नक्की रिॲक्ट करतो. हे लक्षात घ्या. काय ते पूजा करताना समोर तो बसलेला आहे आणि तुम्ही त्याशी बोलत बोलत करा छान कम्युनिकेट करा. आपल्याला टिक्का लावला कुठे तांदूळ लावलं कुठे काय ते गंध कुठे सांडला त्याच्या कपड्यावर झालं काही लक्ष नसतं. हे लावलं झालं तर डिंग 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 आपली आरती केली डबे दाखवलं झालं प्राणाय स्वाहा अपणाय स्वाहा म्हटलं झालं ओके चला कामाला निघाले. इतक्या मेकॅनिकली पूजा केल्यावर काही होत नाही. आणि पुन्हा सांगतो अनेकांना पटणार नाही पण मी मला सांग जेव्हा तुम्ही अशा छान आनंदाच्या मूडमध्ये असाल जेव्हा पूजा करण्याचा मूड असेल तर मस्त पूजा करा. त्या सकाळीच केली पाहिजे दुपारीच केली असं नाही कारण ते परमात्मा परब्रह्म चैतन्य आहे. हे 24 तास हर वक्त हर घडी आहे. असं नाही की इथे आता इथे उद्या तिथे की सकाळीच आहे संध्याकाळी. तुम्हाला जेव्हा आनंदाचा मोड येईल आणि दिवसातून महत्वाची गोष्ट सांगतोय दिवसातून किमान 2 वेळ अशी येते की त्यावेळेला वाटतं की अरे यस काहीतरी करावं असं छान काहीतरी करावं. कुणाकडे तर शरण जावं कुणाशी तरी बोलावं कुणाशी तरी आपला आनंद शेअर करावा. त्यावेळेला तुम्ही जाऊन पूजा करा. अरे आज मला मस्त वाटतंय छान वाटतंय अरे तुला बोला काही हरकत नाही. अहो जाऊ वाटत अहो जाऊ बोला तुम्हाला जसं वाटतंय तसं बोला. मी बऱ्याचदा अरे तरी बोलले मला मस्त वाटतं छान वाटतं मजा आ रहा है हिंदीत बोला कसंही यू आर कम्युनिकेटिंग विथ युअर फ्रेंड. अरे यार बड्या आपको जरा मजा किया मजा गेलं नाही मस्त की अरे हे बघ हे केलेलं हे जरा रात्री मी आणलं होतं मी खाल्लं मला आवडले तुला प्रसाद म्हणून ठेवतोय बघ आवडतोय का तर ते तुम्हाला मिळणार आहे. खरं. आणि हे
आणि सगळ्या तंत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की सगळ्या साधना आनंद निर्माण करण्यासाठी. तुम्ही दुःखाने, वैतागाने, घाई गडबडीने, बळजबरीने बळजबरीने कर्तव्य म्हणून मग कामाला याची वेळ आल्यापर्यंत 9 वाजता त्याला हळदी वाहिलं, कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, काय धूप लावला, ओवाळला, नैवेद्य ठेवला आणि पळाले. सॉरी, डोंट डू इट. अगदी खरं. तर इतका वेळ देताय तुम्ही तर तेवढ्या वेळापुरतं. अगदी वाटलं तुम्ही म्हणतो ना की ज्ञानेश्वरांनी सांगितलं की देवाचे द्वारी उभा क्षण भारी. त्याच्या दारात एकदा क्षणभर जरी उभा राहिला ना तरी यार मजा आ जाएगा थोडक्यात. खूप छान सरांनी आता हा पॉइंट हे केला की आपण देवाला काय असं एक खूप लांब आहे, आकाशात आहे, मूर्तीत आहे असंच बघतो, पण जेव्हा असं तो आपल्यातलाच एक आहे असं म्हणून जेव्हा कम्युनिकेट करायला लागाल ना तेव्हा हा अनुभव बरेच जण असे आहेत की ज्यांना येतो की देव त्यांच्याशी बोलतो. हो हो. त्यामुळे हा एक प्रयोग सगळ्यांनी नक्की करून बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. म्हणजे अगदी नारद भक्त मध्ये पण सांगते की तुम्ही काहीतरी नातं जोडा. मग सख्य भक्ती वगैरे. मग तुम्ही कुठलं म्हणजे मीराबाईने काय प्रिय करत नातं जोडलं, राधेने प्रिय करत नातं जोडलं, काय जनाबाईने दासीचं नातं जोडलं. म्हणजे अशा अनेक कुठलेही नातं तुम्ही तुम्ही त्या नात्याने एक नातं जोडा. सख्य त्वमेव. आता तुम्ही म्हणता ना त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. आता ही गोष्ट पण इतकं महत्वाचं मंत्र आहे ना. हा एकमेव मंत्र जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणून देऊ शकतो. मग तुम्ही इतकी मेकॅनिकली म्हणताना ते अर्थ तुम्ही माता पिता तुम्ही बंधू सखा तुम्ही विद्याद्रोण तुम्ही सर्व देव. अरे ह्याने काय होणार आहे? तुम्ही त्याला म्हणा ना, अरे तू माझी आई आहेस, अरे तू माझा बाप आहेस, तू माझा पिता आहेस, तू माझा बंधू आहेस, अरे राजा तू माझा सगळा मित्र आहेस, तूच माझं द्रव्य, तूच माझी संपत्ती यार. म्हणजे यू आर एव्हरीथिंग यार. मग इंग्लिश मध्ये आलं तरी हरकत नाही. यू कम्युनिकेट विथ हिम. करेक्ट. आणि ह्या वेळेला जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता त्यावेळेला तुम्ही कुठले शब्द वापरत त्याला महत्व नाही, भाव महत्वाचा. भाव महत्वाचा. ती स्पंदनच पोचणार आहेत. भाषा येतच नाही ना, भाषा माध्यमच नाहीये तिथे पोचण्याचं. मग तिथे तुमचं भक्ती जे तुम्हाला म्हणून. आणि हे लक्षात घ्या, हे सगळे मंत्र यंत्र तंत्र हे सगळे जे काही ऋषीमुनी निर्माण केलेलं आहे हे समाज कल्याणाच्या हेतूने, समाज प्रगतीला जाण्याच्या हेतूनेच निर्माण केलेले आहेत. फक्त मधल्या काळाच्या ओघ्यामध्ये, मधल्या काही शेकडो वर्षाच्या मधल्या पॅचमध्ये हे कुठेतरी मिसइंटरप्रिट झालं. मग त्याच्यामध्ये अवडंब किंवा क्रिया कर्म हे त्यातला भाव हरवला, लोक त्या गोष्टी बऱ्याच घुसल्या. बरोबर. आणि मग त्यातून हे सगळं अधोगतीला गेलं. आणि आजच्याच पिढीला ते माहीतच कळत नाही, तर संस्कृत कोणी शिकतच नाही. हे सगळं ज्ञान बरं मी जे सांगते माझ्या मनातलं नाही सांगते, हे सगळं आपल्या अनेक संस्कृत ग्रंथामध्ये दिलेलं आहे सगळं, पण आपण ते वाचतच नाही कारण आपल्याला माहीतच नाही. हा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना आहे आणि आपण त्या खजिन्याकडे ढुंकून बघत नाही. आपण जाऊन ए फॉर ऍपल शिकायला येत जातो, पण क म्हणजे काय आहे आणि ती बाराखडी जी शब्दरचना केली आहे स्वरवर्णमाला, त्याच्यामागे काही विशिष्ट सायन्स आहे की क क ग ग ग च छ ज ज य ट ठ ड ढ न. ह्याच्यामागे एक सायन्स आहे, बैठक आहे की आकाश तत्व, वायू तत्व, जल तत्व. हे काय ए फॉर ऍपल आणि बी फॉर बेबी काय कशाचा शेंडा बडका नाही आणि ते तुम्ही जाऊन शिकता. ठीक आहे, आजच्या व्यवहारात येऊन थोडं गरज येऊन शिका, पण हे आपल्या ज्ञानाकडे का विसरतंय, आपल्या आईला का विसरतंय, हे महत्वाचं. फार गरजेचं आजच्या काळामध्ये हे शिकून घेणं प्रत्येकाने. आध्यात्मिक मार्गावर जेव्हा एखादी व्यक्ती जायला सुरुवात करते तेव्हा या तिन्ही म्हणजे मंत्र यंत्र तंत्र तिन्हीचा उपयोग करायची गरज आहे का फक्त एकच मॉडॅलिटी कुठली तरी घेऊन तुम्ही पुढे तुमची आत्मिक प्रगती करू शकता? खूप चांगलं विचारता, पण त्याचे उत्तर मी यात प्रकारे देईन की आपण शाळेत शिकायला जातो त्या आपण पहिल्या दिवशी काय शिकायला लागतो की अ अ अ अननसाचा, ग ग ग गणपतीचा. म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वप्रथम तुम्ही कशाने सुरुवात करता की रूपातून सुरुवात करता. तुम्हाला अ माहीत नाहीये, मग तुम्हाला अननसाच्या माध्यमातून अ शिकावा लागतो, तुम्हाला गणपतीच्या माध्यमातून ग शिकावा लागतो. तर तुम्ही सुरुवात जी आहे ती रूपापासून होते आणि मग तुम्ही मंत्रांशी, म्हणजे रूप हे सगुण आहे आणि मंत्र हे निर्गुण आहे. मग हळूहळू गणपती सोडावा लागतो आणि ग पकडावा लागतो, अननस सोडावं लागतं, अ पकडावा लागतो. बरोबर. मग आपण जे आहोत लहानपणी खूप हुशार होतो, म्हणजे लहानपणी आपल्याला माहित होतं की ग सोडायचा, गणपती सोडायचा आहे, ग पकडायचा आहे, टरबूज सोडायचं आहे, ट पकडायचं आहे, अननस सोडायचं आहे, अ पकडायचं आहे. आता मोठे झाले ना तर आपण उलट करायला लागलो. म्हणजे आपण म्हणजे पूर्वजांनी सांगितले की गणपती म्हणजे गम, तर हळूहळू गणपती सोडायचा आणि गम मध्ये यायचं.
गमच्या स्पंदनामध्ये यायचं. तर आपण काय करतो, गणपतीच्या प्रेमात पडतो. आणि मग एकदा रूपाच्या प्रेमात पडलं, मग त्याला हार वाहिलं, फूल वाहिलं, गंध या उपचारात अडकतो. तर तुम्ही आध्यात्मिकतेचा शब्द वापरायचा म्हणून मी सांगतो की ज्यांना अजून गणपती लागतात, म्हणजे गणपती म्हणजे कुठल्याही देवाच्या मूर्ती लागतात पूजेला, रूपाच्या स्वरूपामध्ये, मूर्तीच्या स्वरूपामध्ये ज्याला देवदेवता लागतात, ते सगळे आध्यात्मिक दृष्ट्या अजून पहिल्या येतात आहेत. आणि वर्षोनुवर्ष लोक पहिल्या येतात बसलेले आहेत. मला वाईट याचाच वाटतं. करेक्ट. म्हणजे अगदी तुकाराम महाराजापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सगुणातून निर्गुणात जायचं आहे. रामकृष्ण परमहंसांचे वाक्य आहेत, तुकाराम महाराजांचे श्लोक आहेत, अनेक अभंग आहेत की निर्गुणातून सगुण. सगुण कशासाठी की निर्गुण एक समजून घेण्यासाठी. थोडासा काय म्हणतो ना, एक छोटासा पॉइंट आहे की याच्यातून ते बघ. निर्गुण तुम्हाला, सगुण तुम्हाला निर्गुणाकडे डायरेक्ट करतो. तर सुरुवातीला तुम्हाला सगुण लागतोच. म्हणजे जे नवीन आहेत भक्तीला तो मूर्तीपूजेपासून सुरुवात होते, पण नंतर तुम्हाला निर्गुणात जायचंय. म्हणून मी वारंवार सांगतो की जे अजून सगुण रूपात बसलेले आहेत, म्हणजे मूर्ती लागतात, हे लागतात, पूजा वगैरे, अवडंबर क्रिया, ते सगळे अजून आध्यात्मिक दृष्ट्या पहिले येत तिथे. तर वर्षानुवर्ष काही लोक जन्मोजन्म पहिल्या तिथे बसलेले असतात. कधी ना कधी आपल्याला रूप सोडावंच लागणार आहे, सगुण सोडावंच लागणार आहे. अगदी कठोर मनाने, म्हणजे गणपती किती आवडत असला तर गणपतीला बाजूला ठेवून गमवर यायला लागेल. तर हे आध्यात्मिक मार्गाने सर्वप्रथम तुम्हाला मूर्तीपूजा लागते. मग हळूहळू असं होतं की तुम्ही इतके जोडले जाता की मग तुम्हाला ती मूर्ती तुमच्यामध्ये येते किंवा ती स्पंदनं तुमच्याकडे देतात आणि ती स्पंदनं तुमच्याशी एकरूप होता. मग तुम्ही ते निर्गुणाच्या ह्याच्यात सोडता. मग तिथे तुमचं आलं यंत्र. आणि तिसरा प्रश्न तंत्र. तंत्र हे जे आहे हे सगळ्या, म्हणजे आधी कृती, मग यंत्र आणि मग मंत्र. आधी आपण कृती करायला शिकतो, मग त्याच्यामध्ये टेक्निक शिकतो. म्हणजे आधी आपण पाण्यात उतरून पोहायला शिकतो. समज. आणि पाण्यात उतरण्यासाठी, आपलं पोहायला येण्यासाठी पाण्यात उतरायलाच पाहिजे. आपण जर म्हणून केलं नाही जोपर्यंत मला पोहायला येत नाही तोपर्यंत पाण्यात उतरणार नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पोहायला शिकू शकत. तर पोहायला येण्यासाठी पाण्यात उतरणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ते तंत्र. म्हणजे तुम्ही आधी उडी मारायला पाहिजे, मग ते यंत्र. म्हणजे तुम्ही आधी, जसं आपण त्याला आपण ह्याच्यात शाळेत कसं शिकतो, गिरवायला शिकतो. काय गिरवतो माहित नाही, पण असं गिरवायचं आपण, याच्यावर गिरवत राहा, असा गिरवत राहतो. मग ते गिरवताना तो म्हणतो की अननसाचा. म्हणजे आधी कृती, मग त्यातून यंत्र, आणि मग शेवटी यंत्र सोडून मंत्रांकडे, निर्गुणाकडे जायचं. असा त्याचा प्रवास असतो. पण जनरली आपण काय करतो, तिन्ही एकत्र करतो. मग देवाची पूजा पण करतो, त्याला मूर्ती पण ठेवतो, त्याला मंत्र पण म्हणतो. हाही ठीक आहे, पण आपल्याला काय माहिती ना, आपल्यातल्या अनेकांना गोलच क्लिअर नाही, ध्येय क्लिअर नाही की आपण हे नेमकं का करतोय. खरंय. मग तिथे कन्फ्युजन निर्माण होतं. बऱ्याच वेळानं भीतीपोटी पण हे सगळं केलं जातं की नाही, मी पुरोटची पूजा केली तर देव रागवेल, या ह्यानी पूजा करणारे पण बरेच लोक मी पाहिलेले आहेत. मी सांगतो, हे देव म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आपल्या आकाशगंगा सारख्या हजारो आकाशगंगा या विश्वात आहे. हे देवाला कुठल्या तरी पृथ्वीवर राहणारा कुठल्या तरी माणसाने देवपूजा केली नाही केली, काही काय त्याने त्याला एवढं वेळ द्यायला त्याला लक्षच नाही. हो, एवढं कुठे तो लक्ष देत बसणार तो. त्यामुळे त्याचं हे तुमच्या मनातले भाव आहेत. ते देवावर प्रेम करा, भीती नाही. एक्झॅक्टली. भीतीचा प्रश्न येत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं, आनंदाने करायचं. आजच्या या एपिसोडमध्ये आपली बाराखडी देखील किती महत्वाची आहे. म्हणजे लहान मुलांना जेव्हा बोलायला शिकवलं जातं किंवा ते बोलायला लागतात, तेव्हा आमच्या लहानपणापासून मी बघितलेलं आहे ते आत्ताच्या नव्या पिढीपर्यंत की अल्फाबेट्स, आता इंग्लिश आलंय, पण पूर्वी पहिले शिकवली जायची ती बाराखडीच, कारण त्याच्यातून त्यांचे उच्चार क्लिअर व्हायचे. तर त्याच्या मागे किती मोठं शास्त्र आहे, गूढ शास्त्र आहे, हे आज सरांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं. मला वाटतं ह्याच्यावर आपण अजूनही एपिसोड्स करूया. लोकांना नक्की हा विषय आवडेल. आजच्या पुरतं विश्रांती घेतो. धन्यवाद.